So, okay, good afternoon. Am I audible? Yes, sir. Yes. So, okay. So, last lecture we have started the discipline of civil engineering, that is surveying and leveling, and we have covered up to the first 3 points we have covered in this surveying and leveling. So, the next point under the surveying discipline of the civil engineering is the surveying is carried out to fix the alignment of roads, railways, canals. Now, fix the alignment of road, railway, canal. It means what? It means as an civil engineering structure, we can construct the roads, we can construct the railway, we can construct the canal. But these are the routes. रोड, रेल्वे आणि कॅनॉल हे काय आहेत? खूप मोठे रूट आहेत. म्हणजे एका पॉईंटपासून 25 किलोमीटर, 50, 40, 100, 200 किलोमीटर इतक्या अंतरावरती जाणाऱ्या ह्या काय आहेत तुमचे स्ट्रक्चर्स आहेत. मग ते रोड असेल, रेल्वे असेल किंवा कॅनॉल असेल. मग या रोडची, रेल्वेची, कॅनॉलची एक सेंटर लाईन ॲज अन इंजिनियर बाय युझिंग दी सर्वे टेक्निक वी हॅव टू फिक्स. म्हणजे आपल्याला त्या रोडची, रेल्वेची किंवा कॅनॉलची सेंटर लाईन फिक्स करायची आहे. सेंटर लाईन फिक्स करायचं म्हणजे काय? कितीही किलोमीटरचा रोड असेल तुमचा, तर तुम्हाला त्या सेंटर लाईनपासून तुमचा विड्थ टाकायचे आहेत. मग समजा रोड तुमचा 3 मीटरचा असेल, सेंटर लाईन आली तर इकडच्या बाजूला 1.5 मीटरचा रोड, इकडच्या बाजूला 1.5 मीटरचा रोड तुम्ही असा जेवढे काही किलोमीटर असेल तेवढा रोड तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार आहे. मग त्याच्यासाठी सर्वे करायला पाहिजे. सर्वे करायचं म्हणजेच काय करायचं? तर त्या रोडची जी सेंटर लाईन आहे ती सेंटर लाईन फिक्स करत जायचं. म्हणजे मग तिथं किती मीटरचा रोड आहे तो रोड तुमचा त्या सेंटर लाईन पासून इकडं 4 मीटर, इकडे 4 मीटर असा 8 मीटरचा रोड असेल किंवा इकडे 1.5 मीटर, इकडे 1.5 मीटर असा 3 मीटरचा रोड असेल. सो वी हॅव टू फिक्स दी अलाइनमेंट फॉर रोड, रेल्वे अँड कॅनॉल बाय युझिंग सर्वे टेक्निक. मग ते सर्वे कसा करायचा? तर जसं की मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं की सर्वे करतो म्हणजेच काय करतोय आपण? लेवल्स फाइंड आउट करतोय. एका पॉईंट पासून दुसरा पॉईंट किती उंचीवरती आहे, खाली आहे की वर आहे. मग ते कन्सिडर करत रोड आणि रेल्वे आणि कॅनलच्या तुम्ही सेंटर लाईन ही फिक्स करू शकता बाय युझिंग सर्वे टेक्निक. देन इट इज also useful in the selecting the site for the construction of the structure. सर्वे टेक्निक अजून कशासाठी युजफुल आहे? तर सिलेक्टिंग दी साईट फॉर दी कन्स्ट्रक्शन ऑफ दी स्ट्रक्चर. आता एखाद्या स्ट्रक्चरसाठी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जर साईट सिलेक्ट करायची असेल तर ती साईट कशी असली पाहिजे, कोणत्या ठिकाणी असली पाहिजे हे सुद्धा आपण सर्वे करून ते सिलेक्ट करू शकतो किंवा सांगू शकतो. म्हणजे एखादी साईट फिक्स करण्यासाठी अगोदर आपल्याला त्या साईटचा सर्वे करणं इम्पॉर्टंट आहे. आता सर्वे करणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे सर्वे करायचं म्हणजेच काय करणार आहे आपण? तर त्या ग्राउंडची लेवल कशी आहे ती बघणार आहे. आता जर लेवलच कुठेतरी जिथं असा स्टीप स्लोप आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादी बिल्डिंग बांधू शकता का? नाही बांधू शकत. जिथं कन्स्ट्रक्शनच करता येत नाही, स्टीप स्लोप आहे, हिली एरिया आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय की बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे. So that is not possible. So survey is very important for construction of any structure on the particular site. कोणत्याही साईटवर स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्याच्या अगोदर सर्वे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इज दिस साईट इज असेसिबल, म्हणजेच ती साईट असेसिबल आहे की नाही, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो की नाहीये, त्या ठिकाणी आपलं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट होऊ शकतो की नाही, ह्याच्यासाठी सर्वे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इन दॅट सर्वे यू हॅव टू अनालाइज दी डाटा. म्हणजेच आरेल कशी आहे, उंची जमिनीपासून कशा उंचीवर आहे किंवा त्याचा स्लोप काय आहे, दॅट वी हॅव टू अनालाइज बाय सर्वे. अँड सो वाईल कन्स्ट्रक्शन ऑफ द स्ट्रक्चर यू हॅव टू द हेल्प ऑफ यू विल बी हेल्प फॉर दी सिलेक्टिंग दी साईट. साईट सिलेक्ट करण्यासाठी, स्ट्रक्चरची साईट सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला सर्वेइंगचा हेल्प होतो. देन next point is the modern surveying equipment like electronic total station. So for this surveying, आता आपण सर्वेइंग आणि लेवलिंग डिटेल मध्ये लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. मग सर्वे करण्यासाठी किंवा लेवल्स काढण्यासाठी
कोणकोणती मॉडर्न इक्विपमेंट आहेत तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन नावाचं एक इक्विपमेंट आहे की जे सर्वे करण्यासाठी आत्ता सगळ्यात ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरलं जातं. टोटल स्टेशन हे सगळ्यात ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट सध्या वापरलं जातं आणि ते इलेक्ट्रॉनिक्स आहे, म्हणजे डिजिटल डिस्प्ले होत आहे सगळं त्याच्यावरती. अँड जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टम, सॉरी या ठिकाणी जिओग्राफिकल झाले, ॲक्च्युली ते ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे. GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, तो वर्ड थोडासा चेंज झालेला आहे. सो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, दिस इज द टेक्निक टू फाइंड दी पोझिशन ऑन दी अर्थ. GPS कशासाठी वापरतो आपण तर आपली स्वतःची फील्डवरती पोझिशन, कुठंही जमिनीवरती ज्या ठिकाणी आपण उभा आहे ती पोझिशन म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट कॉर्डिनेट, पृथ्वीचा नॉर्थिंग आणि ईस्ट कॉर्डिनेट जो आहे, म्हणजे पृथ्वी आपली इक्वेटरमध्ये डिवाइड झालेली आहे, सर्वांना माहित आहे. एक हॉरिझॉन्टल इक्वेटर आहे आणि एक व्हर्टिकल इक्वेटर आहे. तर व्हर्टिकल इक्वेटरला आपण नॉर्थिंग म्हणतो आणि हॉरिझॉन्टलला आपण ईस्टिंग म्हणतो. तर त्या इक्वेटर पासून आपण कुठल्या भागावरती किती डिग्रीमध्ये आपण उभा आहे ती लोकेशन आपलं म्हणजे GPS सांगते. सो GPS इज अ नाव डेज अ व्हेरी ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज कमिंग फॉर दी व्हेरियस ॲप्लिकेशन्स. खूप सारे ॲप्लिकेशनसाठी आपण GPS टेक्निकचा वापर करतोय सध्या. आपल्याला मिलिटरीमध्ये तर 99.99% GPS टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. कारण का मग त्याच्यामध्ये तुमच्या जे काही मिलिटरीमधले फील्ड असतील, मग ते ग्राउंडवरचं असेल किंवा एअरचं टेक्निक असेल, सर्वांनी उरी पिक्चर पाहिला असेल बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक GPS टेक्नॉलॉजी कशी यूज केलेली आहे तर ते ड्रोन आपण वापरले, पक्षाचा ड्रोन वापरला आणि त्या ड्रोनला आपण कंट्रोल केलंय, ते कुठल्या कुठल्या ठिकाणी जात आहे, त्याचे लोकेशन्स काय आहेत, त्याचा सगळा डिटेल्स स्टडी आपल्या जवळ असतोय. सो दिस इज दी नाव डेज GPS टेक्नॉलॉजी वी आर युझिंग इन दी मिलिटरीमध्ये सगळ्यात जास्त या टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. तो पण मग सर्वेइंग फील्डमध्येच येतोय. कारण का लोकेशन फाइंड आउट करणं किंवा ग्राउंडची लेवल काढणं हे सगळं सर्वेइंगमध्ये येत आहे. तसंच हे इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन सांगितलं ते पण सध्या रोड, रेल्वे, कॅनॉल याच्यासाठी याचा सर्वे करण्यासाठी खूप ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण यूज करतो. देन these advanced instrument sorry here about written just a minute, modern surveying instrument like electronic total station and global positioning system are the modern electronics digital instruments for survey works. हे आपण मॉडर्न किंवा ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आपण सर्वे वर्कसाठी वापरतो. देन रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम are adopted for surveying and planning of the many civil engineering project. So for the planning of many civil engineering project, again one of the advanced technology we are using, that is the remote sensing and geographic information system. So remote sensing and geographic information system, this also nowadays we are using. आता remote sensing आणि geographic information system हा आपला युनिट नंबर 4चा पार्ट आहे, 4था जो युनिट आहे आपला, त्याच्यामध्ये ह्याचा डिटेल स्टडी करायचा आहे आपल्याला. तर रिमोट सेन्सिंगमध्ये आपण काय करतो, ज्या एरियावरती आपण जाऊ शकत नाही त्या एरियाचे फोटोग्राफ्स घेतो, कुठून एअरक्राफ्टमधून, विमानातून, आणि त्याचा आपण डिटेल स्टडी लॅबोरेटरीमध्ये करतो. तेच फोटोग्राफ्स आपण GIS जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणून एक सॉफ्टवेअर आहे GIS, त्या GIS मध्ये ते इमेजेस आपण इन्सर्ट करतो आणि पर्टिक्युलर एरिया बाय एरियाचा आपण स्टडी करू शकतो. So that comes under the remote sensing and geographic information system. This is again one of the advanced technique for the surveying. म्हणजे सर्वेइंग मध्ये आपण रिमोट सेन्सिंग, GIS, GPS, टोटल स्टेशन असे खूप सारे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट और ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून आपण काय करू शकतोय, एखाद्या पर्टिक्युलर एरियाचा सर्वे करू शकतोय. म्हणजेच सर्वे म्हणजेच काय, एकतर लेवल फाइंड आउट करू शकतोय किंवा त्या ग्राउंडचा स्लोप कसा आहे ते समजून घेऊ शकतोय, किंवा त्या एरियामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत, किंवा हिली रिजन आहे का, व्हॅली आहे का, तो किती किलोमीटरचा एरिया आहे, हे सगळं आपण या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सर्वे कंडक्ट करू शकतो. अँड दीज
advanced technologies nowadays we are using in the military and construction of road, railways, tunnel, and uh, building construction. Okay, so this is nothing but now serving and living. Okay, now if we see this picture, so you can observe here, this is the advanced instrument, that is the total station. So this total station, using by this total station, we can find the level where this person is standing. हा जो पुढचा माणूस जिथे उभा राहिलेला आहे त्या ठिकाणची त्यांनी जो धरलेला काय जो स्टाफ आहे त्याला लेवलिंग स्टाफ म्हणतो. या लेवलिंग स्टाफवरच आपण इथून रीडिंग पाहतो आणि या दोघांमधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे किंवा यांच्या बसली उंची आणि यांच्या बसली उंची किती आहे डायरेक्टली आपण असं एका ठिकाणी उभा राहून सर्वे करून मेजरमेंट घेऊ शकतो. मेजरमेंट घेऊ शकतो म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स प्लस इथली उंची किंवा इथली ग्राउंड लेवल काय आहे आणि या ठिकाणची ग्राउंड लेवल काय आहे. So this is one of the image, and second image you can see where the road construction is there. So for the construction of road, the level is very important. Road ची level maintain करणं किंवा रोडचा स्लोप मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग तो स्लोप मेंटेन करण्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंट ज्या ठिकाणी उभा आहे आणि ज्या ठिकाणी हा पुढचा पर्सन हा लेवलिंग स्टाफ घेऊन उभा आहे ह्याच्यावरती रिडिंग मेजर केलं जातं आणि या ठिकाणची उंची आणि या ठिकाणच्या उंचीचा लेवल डिफरन्स किती आहे त्याच्यावरून आपण लेवल डिफरन्सवरून आपण स्लोप कसा प्रोव्हाइड करायचा किंवा आपल्याला आयडिया येते की या ठिकाणी स्टाफच्या ठिकाणी आणि इन्स्ट्रुमेंटच्या ठिकाणी लेवलचा डिफरन्स काय आहे. सो दीज आर दी टेक्निक्स वी आर युझिंग फॉर दी सर्वेइंग अँड लेवलिंग पर्पज. सर्वेइंग म्हणजेच काय, डाटा कलेक्शन करणे, ग्राउंडची लेवल समजून घेणे आणि लेवलिंगमध्ये पण उंची हाईट, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटची हाईट किती आहे त्याच्यावरून स्लोप किती द्यायचा किंवा कटिंग किती करावं लागेल, फिलिंग किती करावं लागेल रोडवरती, अशा गोष्टींचं आपल्याला अनालिसिस करता येतं. कशावरून, तर सर्वेइंग. Now, next discipline of the civil engineering is the advanced construction. See, initially, before construction of any structure, initially we have to do the survey, then we have to plan the structure. ते स्ट्रक्चर कशाचं आहे त्याचा प्लान काढावा लागतो. देन वी हॅव टू डिझाईन दी स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग येतं. अँड देन वी हॅव टू कन्स्ट्रक्शन मीन्स एक्झिक्युशन ऑफ स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन पार्ट येतो. बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, ज्या ठिकाणी कोणतंही स्ट्रक्चर उभा करायचं आहे त्या साईटचं सर्वे करावं लागतं. त्याच्यानंतर काय करावं लागतं, कोणतं स्ट्रक्चर उभा करायचं आहे त्याचा प्लान काढावा लागतो. प्लान काढल्यानंतर परत काय करावं लागतं, त्या प्लानवरून ते स्ट्रक्चर डिझाईन करावं लागतं. स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजे त्याचे स्लॅब, बीम, कॉलम, जसं आपण बोललो होतो स्लॅब, बीम, कॉलम, याच्यामध्ये स्टील किती, साईज किती, मग ते कुठलं स्ट्रक्चर आहे त्याचा साईज किती ठेवायचा, त्याची उंची किती ठेवायची, त्याच्यामध्ये स्टील किती असलं पाहिजे, हे म्हणजे तुमचं डिझाईन झालं, त्याला स्ट्रक्चरल डिझाईन म्हणतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर हा ऑफिशियल पार्ट झाला आणि याच्यानंतर मग ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन म्हणजेच एक्झिक्युशन. आणि हा एक्झिक्युशन पार्ट कशामध्ये येतो, तर ॲक्च्युअल फील्डवरती ते स्ट्रक्चर उभा करणं म्हणजेच एक्झिक्युशन. मग ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन, खूप सारे ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन सध्या आपण बघत असतो. ॲज अ लिव्हिंग पीपल आपल्याला सगळ्यांना जे स्ट्रक्चर्स उभा होतात ते सगळ्यांना दिसत असतो आणि आपण त्याचा कॉमन यूज करतोय. नाव, सो व्हॉट आर दीज ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स? सो कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम इज अ ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन, बिकॉज डॅमसाठी आपल्याला खूप सारी मॅन पॉवर लागते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. खूप मोठा असा एरिया असतो की ज्या एरियावरती एक्स्कॅव्हेशन करावं लागतं, खूप साऱ्या मशिनरीज यूज कराव्या लागतात फॉर दी कन्स्ट्रक्शन पर्पज. So construction of dam is a major structure we have to construct by using machineries, by using manpower, by using advanced techniques. Similarly, construction of bridge. Bridge is one more structure we have to construct as in the civil engineering field. And
For that, we have to require greater manpower, greater instrument and techniques. Again, tunnel, port, these structures require several advanced techniques for the construction of the construction. Construction करण्याच्या advanced technique हे स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला लागतात. मग हे स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे हे स्ट्रक्चर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये खूप मोठे स्ट्रक्चर्स आहेत. डॅम, ब्रिजेस, टनेल्स, पोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे बंदर, टनेल म्हणजे बोगदा, ब्रिज म्हणजे आपण नदीवरचा, रिव्हरवरचा, समुद्रावरचा ब्रिज आणि डॅम म्हणजे जिथं पाणी आपण स्टोअर करून घेतो असं मोठं स्ट्रक्चर. So these structures, while construction of these structures, we required the greater manpower, we required the greater machineries, we required the technical expertise, so we can construct the structure easily. म्हणजे ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निकमध्ये या गोष्टी आपल्याला मिळाल्या तरच अशा प्रकारची स्ट्रक्चर आपण इझिली कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि आपण सध्या वापरतो. So underwater construction requires specific type of the equipment. जे आपण न बघितलेले इक्विपमेंट पाण्यातलं कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला लागतात. आता पाण्यातलं जसं आपण बघितलं, सर्वांना माहिती आहे, आपण बोरहोल घेतो, सगळ्यांनी पाहिलेले बोरहोलची मशीन. आता ते बोरहोल घेण्यासाठी किती मोठी मशीन आपण पाहिलेली आहे बघा. म्हणजे ग्राउंडला जर ड्रिल करायचे असेल, बोर घ्यायचा असेल आपल्याला पाण्यासाठी, तर आपल्याला एवढी मोठी मशीन ड्रिल करत पूर्णपणे 200, 400, 600 फुटापर्यंत खाली जाते. तसंच जर आपल्याला पाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर कसल्या मशिनरीज लागतील. आपण फक्त करायचं की एक बोर घेण्यासाठी ग्राउंडवरती ही मशीन लागते, तर पाण्यामध्ये काम करण्यासाठी कशा मशीनी लागतील. प्लस फक्त ड्रिल करायचं नाही, तिथं कॉन्क्रिटिंग करायचं आहे, तिथं स्ट्रक्चर उभा करायचं आहे, तिथं मॅनपॉवर लागणार आहे. तर याच्यासाठी स्पेशल टाईप ऑफ इक्विपमेंट्स आहेत ते रिक्वायर्ड आहे. देन pile foundation or well foundation are generally provided for the foundation of bridges across river in alluvial soil. Pile foundation आणि वेल फाउंडेशन. तर मी सांगितलं होतं तुम्हाला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये पाईल फाउंडेशन काय असतं आणि वेल फाउंडेशन काय असतं. तर पाईल फाउंडेशन म्हणजे काय करतो आपण, जमिनीमध्ये 10 मीटर 15 मीटर डेप्थला खाली आपण काय करतो, ड्रिलिंग करतो आणि ड्रिलिंग करून त्याच्यामध्ये पाईप इन्सर्ट करून कॉन्क्रीट भरतो. का, तर जमिनीची कॅपॅसिटी जर तेवढी स्ट्रॉंग नसेल, कॅपॅसिटी ऑफ सॉइल, वरचा लोड सहन करण्याची जर कॅपॅसिटी कमी असेल, तर आपण खूप खाली डेप्थवरती काय करतो, ड्रिल करून कॉन्क्रीट भरून तो लोड सगळा त्या जमिनीत खालीपर्यंत आपण ट्रान्सफर करायचं काम करतो. सो दॅट इज दी वेल फाउंडेशन. आणि हे वेल फाउंडेशन जनरली आपण कशासाठी, ब्रिजेससाठी वगैरे पण वापरतो. कारण का ब्रिजेस म्हणजे नदीमध्ये आपण जनरली ब्रिजेस बांधतो, तर ते ब्रिजेस आहेत ते त्या ठिकाणी वाळू असते, त्यामुळे हार्ड स्ट्राटा खाली नसतो, त्यामुळे खूप खाली डेप्थला आपल्याला हे पाईल फाउंडेशन करावं लागतं. तसंच वेल फाउंडेशन म्हणजे खूप मोठा असा ट्रेंच खोदायचा, खाली मोठ्या अशा डेप्थचा आपण ट्रेंच खोदतो आणि त्याच्यामध्ये मग परत काय करतो, कॉन्क्रीटचा लेअर भरत आपण वरती येतो, त्याला आपण वेल फाउंडेशन. सो पाईल फाउंडेशन अँड वेल फाउंडेशन, दीज आर ऑल्सो ॲडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन टेक्निक्स वी आर युझिंग फॉर दी कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस ऑर एनी अदर स्ट्रक्चर इन ॲलोवेल सॉइल. म्हणजेच वाळू टाईप जी माती असते त्याला आपण ॲलोवेल सॉइल म्हणतो, की जिथं वरच्या स्ट्रक्चरची बेरिंग कॅपॅसिटी घेण्याची क्षमता नसते ज्या मातीमध्ये, आणि त्या ठिकाणी आपण अशाच ठिकाणचे पाईल फाउंडेशन, वेल फाउंडेशन स्ट्रक्चर वापरतो. सो these structures we have to construct in the civil engineering field, and for that we have to require advanced construction techniques. Then next point is the large scale earthwork requirement equipment. Earthwork require equipments like power shovel, drag line आणि बुलडोजर. आता तुम्ही पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी रोडची कामं चालू असताना किती खोदकाम झालेलं असतंय, किंवा डॅम कन्स्ट्रक्ट करायचे असेल तर आपल्याला किती डेप्थला खाली एक्सकॅव्हेशन करावं लागेल. किंवा तुम्ही अजून बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं असेल की खूप सारं आपल्याला माती, मोठमोठे बुलडोजर्स वगैरे लागतात कशासाठी, एक्सकॅव्हेशन करायला. किंवा घाटातलं काम असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा डोंगर पूर्णपणे
कट करायचं असेल तर त्या ठिकाणी कटिंगची इक्विपमेंट वगैरे असे लागतात आपल्याला. मग ते अर्थवर्क काम झालं, म्हणजे मातीचं खोदकाम जे करतो त्याला आपण अर्थवर्क काम म्हणतो. मग त्याच्यासाठी पॉवर शॉवेल हे एक इक्विपमेंट आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे मोठं, पॉवर शॉवेल. पॉवर शॉवेल म्हणजे काय असतं तर आपल्या ट्रॅक्टरपेक्षा एक मोठा जसा बुलडोजर सारखा एक इक्विपमेंट असतं की ज्याला त्याच्या पोटामध्ये असं ब्लेड असतात आणि ती ब्लेड घेऊन मुरुम वगैरे पूर्णपणे रोडवरती स्प्रेड करायचं काम केलं जातं. तुम्ही आता पाहिलं असेल तसं इक्विपमेंट साईटवरती की त्या इक्विपमेंटच्या खालच्या बाजूला मोठंच्या लांबच्या लांब ब्लेड असतं. ते ब्लेडनी मुरुम जो आहे तो रस्त्यावरचा स्प्रेड करायचं काम हे पॉवर शॉवेल करत असतं. तसंच ड्रॅगलाईन पण हे इक्विपमेंट आहे. हे म्हणजे आपण पोकलँड किंवा जेसीबी म्हणतो, जसं त्याला पुढचं बकेट असतं. बघितलं असेल सगळ्यांनी पोकलँड जेसीबी पाहिलाय सर्वांनी. येस सर. हा, मग ते खोदताना एक्सकॅव्हेशन करताना काय करतो आपण, ते बकेट असतं पुढं, त्या बकेट काय करतो आपण जमिनीमध्ये घुसवतो आणि काय करतो माती उचलून घेतो. तर ती माती उचलून टाकण्यासाठी ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण जेसीबी किंवा पोकलँड म्हणतो, त्यालाच ड्रॅगलाईन पण म्हटलं जातं. मग ते एकतर पुढच्या बाजूने काढायचं असेल किंवा मशीनकडच्या बाजूने खोदायचं असेल किंवा पुढच्या बाजूला ढकलायचं असेल तर ते ड्रॅगलाईन. द ड्रॅगलाईन इज इक्विपमेंट युज्ड फॉर दी एक्सकॅव्हेशन ऑफ सॉइल, म्हणजे जमीन लेवलची जी काही माती आहे ती माती पूर्णपणे उकरण्याचं किंवा एक्सकॅव्हेट करून बाजूला टाकण्याचं काम कोण करतात, ड्रॅगलाईन इक्विपमेंट करतात. पुढचं इक्विपमेंट म्हणजे बुलडोजर. बुलडोजर म्हणजे पुढच्या बाजूला, जशी ट्रॅक्टरला पुढच्या बाजूला आपण फळी पाहिली जाते, ट्रॅक्टरला जर पुढं फळी जोडली तर त्याला आपण बुलडोजर म्हणतो, ट्रॅक्टर म्हणत नाही. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये जर ट्रॅक्टरला आपण पुढची जर फळी जोडली तर त्याला आपण ट्रॅक्टर म्हणत नाही, तर काय म्हणतो, बुलडोजर म्हणतो. ते डिपेंड्स कशावरती आहे तर पुढची फळी जोडली की पुढच्या फळीचं काम काय असतंय तर जी समोरच्या बाजूला फ्रंटला जी माती आहे ती काय करायची, कट करत 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 पुढची लेवल करायचं. मग त्यावेळी त्याला आपण त्या इन्स्ट्रुमेंटला आपण बुलडोजर असं म्हणतो. सो लार्ज स्केल अर्थवर्क रिक्वायर्ड, म्हणजे मातीचं काम करण्यासाठी या पद्धतीची इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मध्ये. देन for massive concrete work in dam concrete, mixing plant is required to be erected the dam site. आता खूप मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शनच्या साईट असतात, त्या ठिकाणी कॉन्क्रीट करायचं असेल तर आता आपण कॉन्क्रीट कसं करतो सर्वांनी पाहिलं असेल. काय काय करतो, सिमेंट, खडी, वाळू आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून काय करतो आपण, ते मिक्स करतो, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्क्रीट. कॉन्क्रीट म्हणजेच काय, सिमेंट, खडी, वाळू आणि पाणी मिक्स केल्यानंतर जे काय मिक्स तयार होत आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्क्रीट म्हणतो. मग कॉन्क्रीट एक पाटी दोन पाटी टाकून डॅम भरेल का हो, डॅम कन्स्ट्रक्ट करता येईल का? नो सर. हा, मग डॅम हा इतका मोठा आपल्याला दिसतो, मग ह्याच्यामध्ये किती कॉन्क्रीट ओतावं लागलं असेल, कितीतरी हजारो मीटर क्यूब. मीटर क्यूब म्हणजे काय, 3 युनिट आहेत, कुठले कुठले, मीटरच आहेत, लेंथ, विड्थ आणि डेप्थ. हजारो मीटर क्यूब एवढं कॉन्क्रीट लागतं आपल्याला, हजारो मीटर क्यूब. मग त्याच्यासाठी आपण जर घाम्याला पाठीनं कॉन्क्रीट ओतत बसलो तर चालेल का? नाही चालणार, नाही चालणार, ऑब्व्हियसली नाही चालणार. मग त्यासाठी डॅमच्या साईटवरती आपल्याला कॉन्क्रीट तयार करणारा मोठा प्लांट बनवावा लागतो फॉर मॅसिव्ह कॉन्क्रीट वर्क. मॅसिव्ह म्हणजे काय, होमोजिनियस, जेवढा मोठा डॅम दिसतो म्हणजे ह्यूज अमाऊंट ऑफ कॉन्क्रीट लागतं आपल्याला डॅम कन्स्ट्रक्ट करताना. त्या केसमध्ये मिक्सिंग प्लांट म्हणजेच प्लांटवरती खडी, वाळू आणि सिमेंट असं मोठ्याच्या मोठं स्टॉक तयार करायचं आणि ते लागतं आपल्याला, ज्या लागेल त्या प्रमाणामध्ये खडी, वाळू आणि सिमेंट मिक्स करायचं आणि लगेच कॉन्क्रीट कंटिन्यू त्या डॅम मध्ये होतच राहायचं. डे नाईट स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्शन हे डे नाईट काम चालू असतात. सिव्हिल इंजिनिअरिंगची स्ट्रक्चर जे कन्स्ट्रक्ट होत असतात त्याचं काम हे डे नाईट चालू असतं. मग त्यासाठी आपल्याला मिक्सिंग प्लांट,
कॉन्क्रीट मिक्स करायचा प्लांट. आणि कॉन्क्रीट म्हणजेच काय म्हणून सांगितलं होतं तुम्ही, सिमेंट, खडी आणि वाळू या तिन्हीचं मिक्स करून त्याच्यामध्ये जर पाणी मिक्स केलं तर आपल्याला कॉन्क्रीट तयार होतं. आणि मग डॅम तयार करायचा असेल तर खूप मोठा असा प्लांटच उभा करावा लागतो तिथं की ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट तयार होईल आणि ते आपण फास्ट प्रमाणात डॅम स्ट्रक्चरमध्ये आपण ते ओतून देऊ. ओके. नाव कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशन म्हणजेच डॅम, जिथं जिथं डॅम असतो जिथून पाणी आपल्याला अवेलेबल होतं, आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी कशी तयार करतोय, तर वॉटरच्या प्रेशरनं असे टर्बाईन्स असतात की ज्याला ब्लेड असतात. अशा प्रकारचे टर्बाईन्स असतात. आणि मग पाईपनी, ही जर तुमचं डॅम असेल असा, इकडे तुमचं पाणी असेल, हे सगळं तुमचं पाणी असणार आहे. तर इथून पाईप काढून या टर्बाईन्सवरती काय दिला जातो, वॉटर प्रेशर दिला जातो. आणि मग हे टर्बाईन काय होतं, रोटेट होतं. हे टर्बाईन रोटेट झालं की ह्या टर्बाईनला काय केलं जातं, पलीकडच्या बाजूला शाफ्ट बसवलेला असतो, म्हणजे मोटर बसवलेली असते. हा टर्बाईन प्रेशरनं रोटेट झाला की तुमची इलेक्ट्रिसिटी तयार. हे तुम्हाला आता मेकॅनिकलमध्ये, तुम्हाला सेंट्रिफ्युगल पंप आधी टर्बाईनचा जो भौतिक चॅप्टर आहे बेसिक मेकॅनिकल्समध्ये, हा बेसिक, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी. बट बिफोर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, आता हा पार्ट मेकॅनिकलचा झाला, टर्बाईन पुढं इलेक्ट्रिसिटी जनरेट करा. पण इथं ह्याच्या पाठीमागचं वर्क कोणाचं आहे, हो, सिव्हिलमध्ये येतं हे वर्क. हे सगळं पाठीमागचं वर्क आहे ते कशामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतं. इथून पुढचा पार्ट तुमचा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलमध्ये जातो. पाणी जोपर्यंत प्रेशरनं टर्बाईन पर्यंत येणार नाहीये तोपर्यंत तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार नाही. हा टर्बाईन तुमचा फिरणार नाहीये, रोटेट होणार नाही, तोपर्यंत शाफ्ट फिरणार नाही आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार नाही. मग इथून पाठीमागचा पार्ट म्हणजे डॅम, त्याच्यामधलं वॉटर आणि त्याच्यामधलं पाईपलाईन करून प्रेशरनं पाणी जे सोडण्याची प्रोसेस आहे ही कशामध्ये येते, तर सिव्हिलमध्ये येते. मग कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर स्टेशन. हे पॉवर स्टेशन कन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे दिस इज अगेन वन ऑफ द ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन in the field of civil engineering. Then offshore oil gas. तुम्ही पाहिले, आपण म्हणतो समुद्रातून आपण तेल काढतो, ऑइल काढतो. मग समुद्रामध्ये 2 महिने 4 महिने जे शिप्स असतात ते शिप समुद्रामध्ये जातात आणि अंडर वॉटर पाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन करून, एक्सकॅव्हेशन करून काय करत असतात, समुद्रातले ऑइल शोधत असतात पाण्याच्या खालचे, की जे आपल्याला गरजेचे आहे. ऑफशोअर ऑइल रिंग. ऑफशोअर म्हणजेच समुद्रातील ऑइल काढण्याकरता ज्या रिंग प्रोव्हाइड केल्या जातात, समुद्रामधलं जे एक्सकॅव्हेशन करतात ऑइल काढण्यासाठी, दॅट कम्स अंडर दी अगेन ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन. ते पण ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शनमध्ये जातात. देन पोर्ट टनेल. पोर्ट म्हणजे सांगितलं तुम्हाला बंदर, टनेल म्हणजे बोगदा. So these are the advanced construction equipments, or sorry, advanced constructions, advanced structures, and for that we have to use the advanced technique for the construction. मग याचा डिटेल स्टडी आणखी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. पोर्ट कसं कन्स्ट्रक्ट करायचं, टनेल काय असतात, त्याच्या मेथड्स काय असतात, याचा डिटेल सगळा स्टडी आणखी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. So it comes under the category of advanced construction. These all structures, road, railway, tunnel, port, power station, dam, so these structures comes under the advanced construction, and for that some advanced methodologies are there. त्या मेथॉडॉलॉजी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये लर्न करायचे आहेत. So if you see this picture, काय पाहताय, पहिले पिक्चर काय दिसतंय, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे हाय राईज बिल्डिंग आहे, G+20 मजली, 25 मजली, 30 मजली,
आता ते ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता एवढ्यावरती जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियल जर घेऊन जायचं म्हटलं तर कसं घेऊन जाणार कन्स्ट्रक्शन मटेरियल? सांगा, एवढ्या उंचीवरती माणसाला शक्य आहे ते? कन्स्ट्रक्शन मटेरियल घेऊन जाणं सोपं आहे तेवढं नाहीये. मग काय करतो आपण? ह्या क्रेन्स आहे, त्याला टॉवर क्रेन म्हणतो. कसल्या क्रेन? टॉवर क्रेन म्हणतो आपण, टॉवर क्रेन. मग ह्या क्रेन काय करतात? ह्या क्रेन काय करतात? तर जमिनीवरचं मटेरियल लिफ्ट करायचं आणि लिफ्ट करून मटेरियल ज्या फ्लोअरला पोहोचवायचं आहे त्या फ्लोअरला आपण ते लिफ्ट करतो. आता इथं तुम्ही एक स्केच बघू शकताय. बघा, या ठिकाणी हे मटेरियल लिफ्ट केलेलं आहे या क्रेननं आणि पर्टिक्युलर ज्या पाहिजे त्या फ्लोअरला आपण ते ठेवू शकतो, की जे माणसांना शक्य नाही. सो वी कॅन टेल ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन. क्रेन वापरून आपण मटेरियल लिफ्ट करतो आणि ज्या ठिकाणी ज्या स्टोअरला ज्या मजल्यावरती आपल्याला ते पोहोचवायचं आहे त्या मजल्यावरती आपण पोहोचवू शकतो. इट मीन्स दिस इज दी ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. सेकंड इमेज काय बघताय तुम्ही? काय दिसतंय त्या ठिकाणी? एक रोडचं किंवा खोदकाम चालू आहे. बहुतेक पलीकडच्या बाजूला बहुतेक डॅम साईटच आहे, पण एस्कॅव्हेशन चालू आहे. तर आता एस्कॅव्हेशन करण्यासाठी तुम्हाला बघा या ठिकाणी वेगवेगळी मोठी इन्स्ट्रुमेंट मशिनरीज वापरलेली आहे. मग विदाऊट अशा मशिनरीज आपण सध्या एवढी मोठी कन्स्ट्रक्शन साईट हँडल करू शकत नाही. त्यासाठी मशिनरीज ह्या खूप गरजेचं आहे. सो दिस इज दी ग्रेटर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी we can use for the construction of big structures in the field of civil. येथे लक्षात, अशा पद्धतीच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. जस्ट मिनिट. So now our time is closing. Half a minute is remaining. So today we will stop here, and next discipline we will see in the next lecture. Okay. So today we will stop here.